महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडलं। मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तालुका प्रमुख निलेश बामणे यांनी तालुक्यातील भरणे येथे या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता। यावेळी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी तालुकाध्यक्ष निलेश बामणे आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर अभिमानाची थाप दिली। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसे पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे मनसैनिक निराश झाले असून अशा प्रकारे जनसंपर्क कार्यालय उघडून समाजसेवा करण्याचं धाडस निश्चित कौतुकास्पद असल्याची बाब त्यांनी यावेळी सांगितली। पक्षाच्या कठीण काळात पक्ष उभारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मोठ्या धाडसाच्या निर्णयाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं। तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार असून जनसंपर्क कार्यालयाचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर, तालुका प्रमुख निलेश बामणे, शहराध्यक्ष ऋषिकेश कांदळे, नंदू साळवी, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण आज एका गोष्टीचा मला असा आनंद वाटतो की वैभवनं सुरुवात केली। कुठलीही लढाई शेवटची नसते जोपर्यंत आपण हत्यार टाकत नाही। आज वैभव तू हत्यार पुन्हा बाहेर काढलास की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज एक खेड तालुक्याचं तू कार्यालय सुरू करून हे दाखवून दिलं की एक निवडणूक हारल्यावर कुठला पक्ष संपत नाही। त्याही पुढे जाऊन म्हणेन की ज्या पक्षात वैभव खेडेकर सारखे कार्यकर्ते आहेत त्याला कोणी संपू शकत। याची नोंद कोणी घेऊ न घेऊ पण मी आज निश्चित घेतली आणि मला असं वाटतं की हे जी काही आपण छोटीशी ज्योत उभा केली, नक्कीच या सगळ्या धक्क्यातून आपल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्याला एक तू नवीन संजीवनी दिलीस, याबद्दल तुझे कौतुक, तुझं धन्यवाद, तुझा आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत। तुम्हा उभायताना मी एवढाच आशीर्वाद देऊ शकतो की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, तुमच्या जीवनाला स्थैर्य लाभो आणि मनाला शांती लाभो, एवढीच ईश्वराजवळ प्रार्थना करतो। धन्यवाद।